या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. भुवनेश्वरी दुर्गीला कॉल करते आणि विचारते की त्या प्ले स्कूलची सगळी तयारी झाली आहे की नाही. आणि त्यावेळी दुर्गी म्हणते, हो ताई, सगळी तयारी आता होतच आली आहे. तर भुवनेश्वरी तिला सांगते की सगळं काम तू लवकर उरकून घे, उद्या सकाळीच आपल्याला त्या प्ले स्कूलचं अधिपतींच्या हस्ते उद्घाटन करायचं आहे, मग काही राहायला नको. आणि त्यावर ती दुर्गीसुद्धा हो म्हणते आणि फोन ठेवून देते. तर भुवनेश्वरी खूप आनंदात असते, आता सगळं ठीक होईल याची तिला खात्री असते. दुसरीकडे अक्षरा तर धावतच घरी येते आणि आईचा हात पकडून गोल गोल फिरू लागते. ती म्हणत असते की आई बाबा, आज मी खरंच खूप आनंदात आहे. तर ते दोघेही तिला विचारतात की अगं झालं तरी काय. आणि त्यावरती त्यांना सांगू लागते की आज माझी आणि अधिपतींची भेट झाली. इतक्या दिवसांनंतर आम्ही एकमेकांना भेटलो आणि आम्ही ना खूप छान गप्पा मारल्या. आज आम्हा दोघांच्यामध्ये कोणीही आलं नाही. मला खरंच आता खूप छान आणि मोकळं वाटतंय. आता लवकरच माझी ही सगळी स्वप्न पूर्ण होणार आणि मी माझ्या घरी परत जाणार आणि अधिपतींना देखील आमच्या बाळाची बातमी देणार. आणि अक्षराचा हा आनंद पाहून तिच्या आईवडिलांना देखील खूप आनंद होतो. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळी भुवनेश्वरी, दुर्गी आणि आजी देवीचा आशीर्वाद घेतात. आणि मग आजी भुवनेश्वरीला म्हणतात की चल आता आपण शाळेत जाण्यासाठी निघू. तर भुवनेश्वरी म्हणते की हो आई, पण अधिपती कुठे आहेत. आणि त्यावेळी आजी सांगतात की अगं तो पुढे गेला आहे. तो म्हणत होता की आईसाहेब शाळेसाठी इतकं करतायत, तर मग मी सुद्धा माझ्या परीने थोडं काहीतरी करतो आणि म्हणूनच तो लहान मुलांची खेळणी घेण्यासाठी गेलाय. आणि मग त्यानंतर भुवनेश्वरी आजींना सांगते की तुम्ही सगळेजण शाळेच्या उद्घाटनासाठी जा, मी घरीच थांबते. आणि ते ऐकून आजी काळजीनेच विचारतात की का गं, काय झालं, हे जे काही घडते ते तुला आवडत नाही आहे का. तर भुवनेश्वरी हसून म्हणते की नाही गाई, असं खरंच काही नाही आहे. आम्हाला सुनबाईंची कल्पना पटली आणि म्हणूनच आम्ही होकार दिला. आमच्या मनाविरुद्ध काही घडत नाही आहे. पण उद्घाटन झाल्यानंतर सुनबाई घरी येतील, मग त्यांच्या स्वागतासाठी घरी कोणी नको का. तर आजी म्हणत असतात की अगं पण तू चल आमच्यासोबत, हवं तर आपण लवकर घरी येऊ. पण भुवनेश्वरी ऐकत नाही. ती म्हणत असते की आम्हाला स्वतः सुनबाईंच्या स्वागताची तयारी करायची आहे, त्यामुळे तुम्ही उद्घाटनासाठी जा. आणि त्यासाठी मग आजीसुद्धा तयार होतात. त्यानंतर मग आजी, अधिपती, अक्षराचे आईवडील हे सगळेजण शाळेमध्ये येतात. आणि मग त्या प्ले स्कूलचं छान उद्घाटन होतं. लहान लहान मुलं त्यामध्ये खेळू लागतात. आणि हे सगळं काही बघून अक्षराही खूप खुश होते. ती अधिपतींचे मनापासून आभार मानते. आणि त्यावेळी आई तिला म्हणते की अक्षू बाळा, आता हे सगळं खूप झालं, तुझ्या मनात जे काही आहे ना ते तू आता अधिपतींना सांगून टाक. आणि त्यावर तीही हो म्हणते. आणि अधिपतींना म्हणू लागते की अधिपती, मला खरंच तुमची माफी मागायची आहे. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. मी सगळ्या गोष्टी इगोवर घेतल्या आणि घर सोडून गेले. पण मी हे असं करायला नको होतं, हे आत्ता माझ्या लक्षात आलं आहे. आणि यापुढे मी तुम्हाला कधीच एकट्याला सोडून अशी निघून जाणार नाही. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. आणि हे ऐकून अधिपतीलाही खूप आनंद होतो. आणि मग तो देखील त्याच्या मनातल्या भावना अक्षरासमोर व्यक्त करतो. आणि मग आई तिला म्हणते की अक्षरा, आता अधिपतींना तू ती आनंदाची बातमी तर दे. आणि मग अक्षरा फायनली अधिपतीला सांगते की आपण दोघेजण आई बाबा होणार आहोत. आणि हे ऐकून अधिपतीचा आणि आजींचा आनंद तर अगदी गगनात मावेन असंच होतो. दुसरीकडे भुवनेश्वरी अक्षराच्या स्वागतासाठी स्वतः सगळी तयारी करत असते. आणि ती देखील आनंदाने अगदी मनापासून. त्याचवेळी दुर्गी त्या ठिकाणी येते आणि ती म्हणू लागते की ताई, तुला असं वाटत नाही का गं की ती मास्तरीन हे सगळं मुद्दाम करते. मला तर ना आता असंच वाटते की तिला ना तुझ्या हातून सगळी सत्ता हिसकावून घ्यायची. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की हे बघ दुर्गे, आम्हाला असं काही वाटत नाही. आणि जर त्यांना सत्ता हवी असेल तर ठीक आहे, आम्हाला फक्त आता मोठ्या मालकांसोबत लग्न करायचं आहे, बाकी आमच्या मनात दुसरा कोणताही विचार नाही. आणि तू सुद्धा ना असे नको ते विचार करण्यापेक्षा जरा हात चालव, काम कर. आणि मग ती तेथून निघून जाते. पण दुर्गी मात्र रागातच सगळं काम करायला सुरुवात करते. दुसरीकडे अक्षराने सांगितलेली गोड बातमी ऐकून अधिपतीचा आनंद तर अगदी गगनात मावेनासा होतो. तो विचारत असतो की मास्तरीणबाई, तुम्हाला हे सगळं कधी कळलं. त्यावरती रडतच सांगते की जेव्हा मी घर सोडलं तेव्हा, आणि तेव्हापासूनच मला तुम्हाला ही आनंदाची बातमी सांगायची होती.
आणि हे सगळं काही ऐकून अधिपती खूप खुश होतो आणि मग त्याच्या लक्षातही येतं की याच कारणामुळे अक्षराचे आईबाबा आपल्यावर खूप जास्त चिडत होते आणि मग तो पाय पकडून त्या दोघांची माफी मागतो. अक्षराही तिच्या आईबाबांना म्हणते की आईबाबा आता तुम्ही ही राग सोडून द्या, अधिपतींना माफ करा. जे काही घडलं त्यात आम्हा दोघांचीही चूक होती. आता आपण सगळे गैरसमज बाजूला करू आणि पुढे जाऊ. आणि त्यावर तेही दोघे आनंदाने हो म्हणतात आणि शेवटी त्या दोन्ही कुटुंबातले सगळे गैरसमज मिटतात. दुसरीकडे भुवनेश्वरीने सगळी तयारी केलेली असते. मग दुर्गी तिला सांगते की मला आत्याचा फोन आला होता, ते लोक तिकडून निघालेत आणि त्यामुळे भुवनेश्वरीही खुश होते. थोड्याच वेळात चारुहास सर बाहेर येत म्हणतात की अगं आईंचा फोन आला होता, ते लोक बाहेर आलेत. त्यामुळे मग सगळेजण आरतीचं ताट घेऊन दारामध्ये उभे राहतात आणि मग थोड्याच वेळामध्ये अधिपती अक्षराला घेऊन घरामध्ये येतो. त्या दोघांना पाहून सगळ्यांना खूप आनंद होतो. भुवनेश्वरी म्हणते की सुनबाई तुमचं या घरात स्वागत आहे आणि मग ती त्या दोघांचं छान औक्षण करते. तर अक्षराही म्हणत असते की मॅडम तुम्ही खरंच घराची खूप छान सजावट केली आहे, मला पुन्हा इथे आल्यामुळे खूप आनंद होतोय. आणि मग त्यानंतर अधिपती आणि अक्षरा घरामध्ये एकत्रच पाऊल ठेवतात. त्या दोघांच्या येण्यामुळे सगळेच जण खूप खुश असतात, आनंदात असतात आणि मग देवीचा आशीर्वाद घेऊन ते दोघेजण आपल्या खोलीत जातात. अधिपती हसतच म्हणत असतो की काय मास्तरीनबाई आपली खोली आठवतीये की नाही तुम्हाला? तर अक्षरा हसतच म्हणते हो अधिपती. आणि मग अधिपती तिला शांतपणे बसायला सांगतो आणि म्हणतो की आता यापुढे ना तुम्ही फक्त आराम करायचा, जे काही काम असेल ते आम्हाला सांगायचं, आता अजिबात दगदग धावपळ करायची नाही. आणि त्यावर अक्षराही हसून हो म्हणते आणि मग ते दोघेजण छान एकमेकांशी गप्पा मारू लागतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई या दिवसाची मी खरंच खूप आतुरतेने वाट बघत होतो आणि तुम्हाला तर माहिती आहे ना मला तुमच्यासारखी गोड मुलगी हवी आहे. तर अक्षरा म्हणते हो अधिपती, आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे ना मला तुमच्यासारखा गोड मुलगा हवा आहे. आणि ते ऐकून अधिपती हसतच म्हणतो मग पेढा आणि बर्फी एकत्रच घरी येत आहेत की काय आता? आणि ते ऐकून अक्षराही हसू लागते. आणि मग त्यानंतर ते दोघेजण भुवनेश्वरी आणि चारुहासच्या लग्नाबद्दल बोलू लागतात. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई आता लवकर सगळं ठीक होईल आणि त्यावर तीही हो म्हणते. त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी आजी देवीचा आशीर्वाद घेत असतात. त्या देवीला प्रार्थना करत म्हणत असतात की सुनबाई घरी आली आहे आणि आता माझ्या भुवीचं सुद्धा लवकरच लग्न होईल. तिने देखील या घराच्या सुखासाठी एक पाऊल मागं घेतलं आहे. त्यामुळे आता हे घर पूर्वीप्रमाणेच कायम एकत्र राहू दे, घरावर कोणतंही संकट येऊ देऊ नको. पण मग त्याचवेळी ती दुर्गी त्या ठिकाणी येते आणि मुद्दाम विचारते की काय ग आत्या, एवढं काय मागतेस तू देवीकडे? तर आजी म्हणतात की अगं काही नाही, फक्त सुख शांती समाधान. पण दुर्गी म्हणत असते की तू कधीपासून देवीकडे पैसा मागायला लागली? कारण पैसा म्हणजेच सुख शांती समाधान. आणि ते ऐकून आजी हसून म्हणतात की दुर्गे सुख शांती समाधान म्हणजे फक्त पैसा नाही ग, आणि मुळात आपण कोणत्या परिस्थितीमधून इथपर्यंत आलो हे कधीही तू विसरू नको. आणि त्यावरती दुर्गी रागातच हो म्हणते. पण तरीही आजी तिला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न करतात. त्या म्हणत असतात की हे बघ दुर्गे, तू जर दुसऱ्यांबद्दल चांगला विचार केला ना तर मग तुझ्या बाबतीत सुद्धा सगळं चांगलंच घडेल. आता तू मनात ना कोणाबद्दलही द्वेष बाळगू नको. आणि त्यावर ती दुर्गी फक्त हो म्हणते. आणि मग आजी तेथून गेल्यावर ती त्यांच्या बोलण्याचा विचार करतच बसते. त्यानंतर मग आजी बाहुलीसाठी मुंडवळ्या बनवत असतात आणि त्यावेळी त्या मंगलाष्टकासुद्धा म्हणत असतात. तितक्यात अक्षरा त्या ठिकाणी येते. तर आजी पटकन ती बाहुली आणि मुंडवळ्या लपवतात. तर अक्षरा म्हणत असते की आजी किती छान मंगलाष्टका म्हणत होता तुम्ही, आता उद्या मॅडमच्या आणि बाबांच्या लग्नाच्या वेळी ना तुम्हीच मंगलाष्टका म्हणा. आणि हे ऐकून आजी म्हणतात की तुझं तर काहीतरीच असतं. आणि मग त्या दोघीही जणी छान गप्पा मारू लागतात. आजी म्हणत असतात की उद्या भुवीचं लग्न होणार आहे, मला खरंच खूप बरं वाटतंय, माझ्या लेकीचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि त्यावेळी अक्षरा म्हणते हो आजी, मला सुद्धा खरंच खूप आनंद होत आहे, कारण आता कोणाच्याही मनात एकमेकांविषयी द्वेष नाही, अढी नाही. आणि त्यावर आजी म्हणतात की अगदी खरं आहे पोरी. आणि मग अक्षरा म्हणू लागते की तुम्हाला माहिती आहे का, एक खूप गोड आई होती आणि तशीच गोड तिची लेकही होती. ती लेक खूप निरागस होती, नेहमी इतरांचा विचार करायची आणि त्यामुळे तिच्याही आयुष्यात सगळं काही चांगलंच घडायचं. पण एकदा अचानक काहीतरी घडलं आणि त्यामुळे त्या लेकीचा स्वभाव पूर्णपणे बदलला. ती फक्त स्वतःचा विचार करू लागली आणि इतरांचं वाईट व्हावं असं मनात चिंतू लागली. पण मग यामुळे काय घडलं, तिच्या आयुष्यात देखील एका पाठोपाठ एक वाईट गोष्टी घडायला सुरुवात झाल्या. पण मग एक दिवस तिला समजलं की आपल्यालाही मन आहे, जर आपण इतरांबद्दल चांगला विचार केला
तर आपल्यासोबतही सगळं चांगलंच घडेल आणि मग तिला जाणीव झाली की आपल्या आनंदातच आनंद मानणारी आई आपल्याजवळ आहे, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा लेक आपल्याकडे आहे. आणि मग तिने सुद्धा इतकी वर्ष चेहऱ्यावर जो खोटा मुखवटा चढवला होता तो दूर फेकून दिला आणि मग जगाला तिच्यातली निरागसता पुन्हा एकदा जाणवू लागली. आणि अक्षराची ही गोष्ट ऐकून आजींचे डोळे नकळतपणे भरून येतात. म्हणत असतात की सूनबाई, खरंच तू माझ्या भुवीला ओळखलंस ग, मात्र भुवीने तुला नाही ओळखलं आणि याच गोष्टीचं मला वाईट वाटतंय. तर अक्षरा म्हणत असते की आजी, या सगळ्यामध्ये वाईट वाटण्यासारखं खरंच काही नाही आहे. मला आधीपासूनच माहीत होतं की भुवनेश्वरी मॅडम मनाने वाईट नाही आहेत, पण परिस्थितीमुळे त्यांचा स्वभाव असा झाला. पण आता ना मला खात्री पटली आहे की त्यांनी स्वतःला बदलायला सुरुवात केली आहे आणि ते मला जाणवतंय सुद्धा. आणि हे ऐकून आजींनासुद्धा खूप आनंद होतो. आणि मग त्यानंतर आजी अक्षराला म्हणतात की पोरी, माझी एक इच्छा तू पूर्ण करशील का? तर अक्षराही विचारते की हो आजी, बोला ना, काय हवं आहे तुम्हाला? आणि मग आजी तिला सांगतात की आता सगळं काही ठीक होत आहे ना, मग तू माझ्या भुवीला भुवनेश्वरी मॅडम नाही तर आई अशी हाक मार. तर अक्षरा म्हणते की आजी, मी नक्की त्यांना आई म्हणेल, पण त्यांना आवडेल का? तर आजी म्हणतात की अगं, का नाही आवडणार, कारण आईपेक्षा मोठं नातं या जगात दुसरं कोणतंही नाही आहे. आणि भुवीसाठी आई हा शब्द किती महत्त्वाचा आहे माहिती आहे ना तुला? आणि त्यावर अक्षराही हो म्हणते आणि तीही भुवनेश्वरीला मनापासून आई म्हणून हाक मारायला तयारही होते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.